जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाची वेटिंग लिस्ट उघडणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि वेटिंग लिस्ट ही एक दोन जागेसाठी नाही तर भरपूर अशा मोठ्या संख्येमध्ये वेटिंग उघडणार आहे या घटकामध्ये। कारण की या घटकामध्ये भरपूर अशा जागा होत्या आणि भरपूर असे विद्यार्थी या घटकामध्ये 2 ते 3 ठिकाणी लागल्यामुळे या घटकाच्या वेटिंग या भरपूर प्रमाणात उघडत आहे। तर बघा, विषय सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 मधील निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत। आता याच्यामध्ये विविध कारणं दिलेली आहे। काही विद्यार्थी ॲब्सेंट राहिलेले आहे, काही विद्यार्थ्यांचं काहीतरी वेगळा प्रॉब्लेम किंवा काही विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी लागल्यामुळे त्यांनी निवड रद्द करण्यास सांगितले। बघा, कारण त्यांनी सुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा आपण कारण सुद्धा बघूया। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 मधील खालील नमूद उमेदवारांचे यांचे नाव निवड यादीमध्ये सिलेक्शन लिस्ट समाविष्ट आहे। नमूद उमेदवार यांचे नावासमोर दर्शवलेल्या कारणाकरिता त्यांचे नाव अंतिम यादीमधून रद्द करण्यात येणार आहे। याबाबत काही आक्षेप असल्यास नमूद उमेदवार यांनी सदरचे आदेश प्रसिद्ध झाले दिनांकापासून 48 तासाचे आत आपल्या हरकती लिखित स्वरूपात व्यक्तिशः अथवा ईमेल स्वरूपात या कार्यालयात सादर कराव्यात। विहित मुदतीत प्राप्त न झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही, तसेच दूरध्वनी अथवा व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेल्या संदेशाचा देखील विचार केला जाणार नाही। या कार्यालयास प्राप्त होणाऱ्या हरकतीची शहानिशा करून प्रतीक्षा यादीमधील पात्र उमेदवारांची निवड स्वतंत्ररित्या करण्यात येईल। जे विद्यार्थी वेटिंगवर आहे त्या विद्यार्थ्यांनी एकदम लक्ष देऊन बघा। खुल्या प्रवर्गातील 34 निवड केलेल्या उमेदवारांची माहिती, म्हणजे ओपनमध्ये 34 जणांची निवड ही रद्द होणार आहे, म्हणजे 34 ओपनमध्ये वेटिंग उघडणार आहे। त्यानंतर बघा, कारणं त्यांनी दिलेली आहे। बघा, एकूण 5 विद्यार्थी हे कागदपत्र तपासणीस गैरहजर उमेदवार आहेत। त्यानंतर बघा, नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती आहे, ठीक आहे, एकूण 5 उमेदवार आहेत ते। त्यानंतर मध्ये बघा, नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती। बघा, एकूण हे 4 विद्यार्थी आहेत। त्यानंतर चरित्र पडताळणी अहवाल सादर न केलेले उमेदवारांची माहिती आहे, हे एकूण 6 उमेदवार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, नंबरमध्ये कागदपत्र तपासणी अपात्र उमेदवारांची माहिती, म्हणजे ज्यांचे कागदपत्र पूर्ण नव्हते त्यांची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, म्हणजे हे सुद्धा अपात्र झालेले आहेत। त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे SC मध्ये 12 विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे वेटिंगवाल्या, म्हणजे वेटिंग 12 या फक्त SC मधल्या खुलणार आहे, ओपनमधल्या 34 खुलणार आहे। बघा, भरपूर अशा जागा इथे खुलणार आहे। निवड रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती दिलेली आहे। कागदपत्र तपासणी गैरहजर माहिती असे उमेदवार आहेत किती, तर 2। नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवाराची माहिती, म्हणजे एकूण 2 उमेदवार आहे, हे सुद्धा। अनुसूचित जाती म्हणजेच SC नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती, हे एकूण 2 उमेदवार आहेत। त्यानंतर चरित्र पडताळणी अहवाल सादर न केलेले उमेदवार आहे 1, ठीक आहे। त्यानंतर कागदपत्र तपासणी अपात्र उमेदवारांची माहिती, हे एकूण 3 उमेदवार आहे। त्यानंतर ST अनुसूचित जमाती 8 उमेदवार, म्हणजे ST साठी 8 वेटिंग उघडणार आहे। निवड रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती आहे, एकूण 2 उमेदवार आहेत ते। कागदपत्र तपासणीस गैरहजर राहिलेले उमेदवार एकूण 2 आहेत। नियुक्ती रद्द केलेले उमेदवार एकूण 1 आहे। नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा देणारा उमेदवार 1 आहे, ठीक आहे। त्यानंतर VJA साठी 1 वेटिंग उघडणार आहे, ठीक आहे। आता मी डायरेक्ट कोणत्या कास्टला किती उघडणार आहे तेच सांगतो। NTB साठी 1 वेटिंग उघडणार आहे। NTC साठी टोटल 5 वेटिंग उघडणार आहे। त्यानंतर पुढे बघा, NTC नंतर NTD साठी 1 वेटिंग उघडणार आहे। त्यानंतर SBC साठी 3 वेटिंग उघडणार आहे। त्यानंतर OBC साठी एकूण 12 वेटिंग उघडणार आहे आणि SC-BC साठी एकूण 11 आणि EWS साठी बघूया, EWS साठी एकूण 12 अशा वेटिंग उघडणार आहे। म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर भरपूर अशा विद्यार्थ्यांची इथे निवड रद्द होणार आहे आणि त्याच्या जागी प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे जे वेटिंगवर विद्यार्थी आहेत त्यांना घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण SRPF बल गट क्रमांक 11 इथे वेटिंगवर असतील
त्यांनी एकदम तयार राहायचं आहे, आपलं मोबाईल चेक करत राहायचं आहे, किंवा तुम्हाला काही माहिती काढून घ्यायची असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा गटामध्ये जाऊन भेट देऊ शकता, इन्क्वायरी करू शकता. धन्यवाद.